और बीमार लिख दिया। उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया। हमने रोग पूछा उनसे, अरे हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया। अरे कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, अरे कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के जिन्होंने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। जगामध्ये समतेचा बंड करणारे पहिले राजा सिद्धार्थ गौतम आणि आपल्या कुशाग्र बुद्धीने अलौकिक असा राजा निर्माण करणाऱ्या मासाहेब जिजाऊ या महाराष्ट्राची ओळख ज्याच्या नावाने होती असं कुलवाडी कुलभूषण सिंह याची गर्जना, हत्तीचे बळ, संस्कृती सागराने रयतेचे राजे शिवछत्रपती हातामध्ये तलवारी घेऊन त्या तलवारीने माणसे कापून स्वराज्य उभा राहत नाही तर त्या काळातलं ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे असे म्हणणारे संभाजीराज विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका विद्येने केले. लोक शिकली नाहीत, छायामध्ये गेली नाहीत, तशीच दळभद्री राहिली तर त्यांच्या आयुष्याचं किती वाटोळ होतं हे ज्याने सांगितलं अशा सावित्रीबाई फुले. पुस्तक वाचलेलं मस्तक सशक्त असतं आणि सशक्त मस्तक स्वतःचा बाप सोडला ना तरी कुणाच्या बाप पुढे नतमस्तक होत नसतं असं म्हणणारे ज्योतिबा फुले. माझा जन्म हा सिनेमामध्ये किंवा चित्रपटामध्ये काम करण्यासाठी नव्हे तर माझ्या कलंकित झालेल्या जातीचा उद्धार करण्यासाठी झालाय असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझा भारत देश हा 2020 पर्यंत महासत्ताक म्हणून ओळखला गेला पाहिजे असे स्वप्न पाहणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अशा सर्व महामानवांसमोर नतमस्तक होऊन मी स्वप्नील देशमुख माझ्या भाषणाला सुरुवात करतो. इतिहास घडविणारे आम्ही मराठे ऐसे जन्मले न कोठे, इतिहास घडविणारे आम्ही मराठे ऐसे जन्मले न कोठे, सुखविल्या ते हिमालया पूजतो आम्ही शिवराया, पूजतो आम्ही शिवराया. सहन होणार नाही आम्हा स्वराज्याची फरेब, अरे सहन होणार नाही आम्हा स्वराज्याची फरेब, जातिवंत मराठ्यांच्या हृदयात धगधगतात रावसाहेब, धगधगतात रावसाहेब. आजही शरीरावर त्या जखमा उभारतात, आजही शरीरावर त्या जखमा उभारतात. शंभू आठवला की डोळ्यातले अश्रू डोळ्यातच ढळतात. विसरलो नाही आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, विसरलो नाही आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. मराठ्यांना आजही वाटतो त्यांचा अभिमान, मराठ्यांना आजही वाटतो त्यांचा अभिमान. पण मराठा कोणाला म्हणायचं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मराठा म्हटलं की आपण विशिष्ट प्रकारची 92 कोळी 96 कोळी जात मराठी धरतो, पण मराठा म्हणजे मरेन पण मागे असणार नाही तो मराठा. मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा, मग तो कोणाही जातीचा असो, वंशाचा असो, पंथाचा असो, धर्माचा असो. खरं तर आमच्या घरात शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, आमच्या घरात जिजाऊ आऊसाहेबांचे फोटो आहेत. किती घेतला आदर्श आम्ही, आदर्श घेतला शून्य. फोटो एवढ्यासाठी लावले की येणाऱ्या जणांना कळावं की आम्ही 96 कोळी मराठा. आमच्या घरात गौतम बुद्धांचे फोटो आहेत, आमच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत. किती घेतला आदर्श आम्ही, आदर्श घेतला शून्य. फोटो एवढ्यासाठी लावले की येणाऱ्या जाणाऱ्यांना कळावं आम्ही सुधारलेले बुद्ध. आमच्या घरात ज्योतिबांचे फोटो आहेत, आमच्या घरात सावित्रीबाई फुलेंचे फोटो आहेत. किती घेतला आदर्श आम्ही, आदर्श घेतला शून्य. फोटो एवढ्यासाठी लावले की येणाऱ्या जाणाऱ्यांना कळावं आम्ही सुधारलेले माळी आहोत. खरं तर या महामानवांच्या मोठेपणाचा वापर आज आम्ही आमचा मोठेपणा ठरवायला करतोय ही सर्वात खंत वाटणारी बाब आहे. खरं तर शिवजयंती कोणी साजरी करायची, फक्त मराठ्यांनी का? शिवाजी महाराजांचे मावळे फक्त मराठीच होते का? नाही हो, अजिबात नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, पण कुणाच्या बळावर? कोण होतं पाठीशी, कोण होतं सोबतीला? शिवराजांच्या सोबत होती या मावळ खोऱ्यातली 18 पकड जातीची 12 बलुतरांची सगळी चड्डी लंगोटीतली पोरं. या चड्डी लंगोटीतल्या पोरांच्या बळावर शिवराजांनी हा प्रपंच उभा केला. या चड्डी लंगोटीतल्या पोरांना शिवराजे सोबत घ्यायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत त्यांना युद्धाचं तलवारबाजीचं शिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेताना आपलं आत काय चाललंय हे बाहेर कोणाला कळू नये म्हणून शिवराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकताच आम्ही तलवारी शस्त्र लपवून ठेवतो आणि विठ्ठी नाडूचा खेळ सुरू करतो. त्या दिवशी शिवराजांचा खेळ अगदी रंगात आला होता. पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं खुन्याचं पोरगं ढेलणी करत उभा होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं येताना. तसं ते पोर थरारून उठलं, नीटनेटून पाहिलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं त्या पोरानं पहिलं बसल्या जागेवरून मोराचा हुबेहूब आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवराजांना कळवायची की कुणी अनोळखी येते, सावध राहा. शिवराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपली तलवारी शस्त्र लपून पोरांना सांगितलं तलवारी शस्त्र लपून ठेवा, विट्टी नाडूचा खेळ सुरू करा. कुणी अनोळखी येते. पोरांनी तलवारी शस्त्र लपून ठेवली, विट्टी नाडूचा खेळ सुरू झाला. आणि तोपर्यंत त्या जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं पोरगं, खुन्याचं पोरगं टप्प दिशी खाली पडलं होतं. त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरापुढं उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरगं सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी
तसं ते पोर म्हणलं काय काम काढलंस रे? काय नाही जी, राजासनी भेटायचं होतं. तसं म्हणलं ते पोर म्हणलं का र बोलू की राजाला मग सांगतो. तसं ते खुण्याचं पोर म्हणलं तू थांब होतच, मी राजासनी सांगावं देऊन येतो. खुण्याचं पोर आत गेलं. शिवबाराजांना सांगू लागलं राजे कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. तसं शिवबाराजे म्हणले डेपाटून आज बहिर्जी आत आला. राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला काय नाही राजा, आम्हालाही घ्या की तुमच्या खेळात सामील कर. तसं राजा म्हणाले काय येतं तुला? काही येतं जी, कसलाही आवाज करतो, कुणाचीही नक्कल करतो. राजा बेशांत तर असं करतो की तुम्ही बी ओळखायचं नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा असं 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 तर मग ये मग आत्ताच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमाळ आणि राजांना म्हणाला राजा उद्यापासून येतो किती? तसे राजा म्हणाले का नाही बापाला सांगावं लागतं राजा. तसं राजा म्हणाला ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला. पाच पावलं गेला. काय वाटलं अचानक काय कुणाच ठाऊक. बहिर्जी पुन्हा मागे आला. राजांना म्हणाला राजे एक सांगू का जी? राजे म्हणाले बोल. नाही कुणी अनोळखी माणूस आला हे तुम्हाला कळावं म्हणून जंगलाच्या बाहेरच्या झाडावर जो तुम्ही पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा या दिवसात मोर ओरडत नाही. नाही कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा, तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठं? आयत घुसून चालला. महाराजांनी माणसं गोळा केली ती म्हणजे असे दऱ्या खोऱ्यातली गरे कंदरातली अचोख ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली. हाच बहिर्जी पुढे महाराजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. राजा एकदा गावात फिरत होते. जत्रा होती गावची. गर्दीचा अगदी कल्लोळ कल्लोळ भाजला होता. रपेट घोड्यावरनं रपेट चालली आहे राजांची. त्याच वेळी पुढे दिसलं एक 13-14 वर्षाचं एक शेला टांगाचं पोरगं हिरव्या रानात नागिन सळसळावी असं नुसतं सळसळत होतं. हातातला दाढपट्टा विजय सारखा फिरवत होतं. त्याचा तो वेग पाहिला आणि राजांना वाटलं हा पोर आपल्याकडे हवा. खेळ संपला. गर्दी पांगली. राजा त्या 13-14 वर्षाच्या शेला टांगाच्या पोराजवळ गेले आणि त्याला विचारलं नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणालं जीवा महालाजी. येशील आमच्याकडं? काय करावं लागेल जी? काय नाही, इथे जसा दाढपट्टा चालवतो तसाच आमच्याकडनं फिरवायचा. बस येतो की जी. आला सामील झाला. जीवा महालाज शिवाजींचा झाला. राजा एका रस्त्याने चालत पुढून एक पोर येताना दिसलं. आन दाढ राड रेड्याच्या ताकदीचं हत्तीच्या मदमस्त चालीत चालत होतं नसतं. ताकद इतकी अफाट की हातानं तार वापरली असा पहार वापरून निघाला होता. त्याचं ते अफाट ताकदीचं स्तोम महाराजांनी बघितलं आणि महाराजांना वाटलं हा पोर आपल्याकडं. चालता चालता त्याला थोपवला. विचारलं काय करतो रे? काही नाही जी, खातो पितून झोपतो. असे महाराज म्हणाले येशील आमच्याकडं? काय करावं लागेल जी? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कुणी आडवा आला की कापायचं. बस आला सामील झाला. त्याचं नाव होतं संभाजी गावची कोढाळ. असा एक हिरा महाराजांकडे येत नाही. बघता बघता स्वराज्य साकार होऊ लागलं. याच पोराठोरांनी रात झोपल्या किल्लेदाराच्या मुसक्यावळ्या. बघता बघता सह्याद्रीच्या छाताडावरचे गडकोट कब्जात घेतले. तोरणा घेतला. कोणाने जिंकला. पुरंदर कब्जात आणला. पण महाराजांनी हा सगळा उद्योग केला कशासाठी? स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून नव्हे. स्वतःला 32 मही सिंहाच्यावर बसायचंय म्हणून नाही. स्वतःचा राज्याभिषेक करून द्यायचा म्हणून नाही. मग कशासाठी चालला हा सगळा उद्योग? शिव छत्रपतींच्या स्वराज्याचा वचननामा तरी काय होता वचननामा? छत्रपतींच्या स्वराज्याचा वचननामा एकच, सर्वांच पोटास लावणे. बस या मातीत उगवलेला प्रत्येक जण 18 पगड जातीची 12 बोलू तळांची सुतार चांबार लोवार नावी जोशी गुरव वाणी साळी माळी सगळी बस पोटास लागली पाहिजे. हे राज्य व्हावं हे तो स्त्रींची इच्छा आहे. आणि हा स्त्री जेवढा मंदिरातला आहे तेवढाच माणसाच्या अंतःकरणातला आहे. धन्यवाद. या ठिकाणी स्वप्नील बाळासाहेब देशमुख यांनी आपलं छत्रपती शिवरायावरचे विचार मांडले. स्वराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बाबळगाव व शिवबाबळेश्वर प्रतिष्ठान बाबळगाव आपले आभारी आहेत. धन्यवाद. यानंतर ओम शरद होळकर 1ली ते 5वी या